कोणत्याही स्वरूपाची करवाढ अथवा दरवाढ नसलेला 2025-26चा 66 लाख शिल्लकीसह 5,645 कोटींचा अर्थसंकल्प आज ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी सादर केला। यात 3,722 कोटी 93 लाख महसुली खर्च आणि 1,921 कोटी 41 लाख भांडवली खर्चाचा समावेश आहे। नव्याने हाती घेण्यात आलेले प्रकल्प हे PPP तत्वावर राबवून पालिकेच्या तिजोरीवर कोणत्याही स्वरूपाचा भार न देता काटकसरीचा हा अर्थसंकल्प असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले। विशेष म्हणजे मागील वर्षी अनुदानापोटी 284 कोटी अपेक्षित धरण्यात आले असताना 914 कोटींचे अनुदान मिळाल्यानेच यंदाच्या अर्थसंकल्पात 620 कोटींची वाढ दिसून आली आहे। 2024-25चे 5,025 कोटी 1 लाखचा मूळ अर्थसंकल्प सुधारित करून आरंभीच्या शिल्लकेसह 6,550 कोटी व 2025-26च्या आरंभीच्या शिल्लकेसह 5,645 कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। कोणतीही करवाढ नसणारा काटकसरीचा अर्थसंकल्प, महसुली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न, खर्चामध्ये वित्तीय शिस्त, पोषक व शाश्वत पर्यावरणाकरिता उपाययोजना, गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांची कामे, महापालिका शाळांचा कायापालट व गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठी कल्याणकारी योजनांवर भर, प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता यावर भर, कामांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी लक्ष, वृक्षगणना व वृक्ष संवर्धन ही या अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली आहेत। बजेट 5,645 कोटीचा हा बजेट आहे। हा बजेट तयार करत असताना आपली उत्पन्न कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो, आपल्या कामाची कार्यकुशलता कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो याच्यावर आपण भर दिला आहे। हे सगळे काम करत असताना काही मूलभूत सूत्रांवर आपण काम करत आहोत। बजेट तयार करत असताना नागरिकांच्या सेवेची गुणवत्ता यामध्ये सुधार कसे करता येईल याच्यावर आपण फोकस केला आहे। आपले सिटी एरियामध्ये राहणारे नागरिकांपैकी स्त्रिया, आपले दिव्यांगजन, आपले सिनियर सिटीजन त्यांच्यावर आपण फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे। देशाचे जे भावी नागरिक आहेत अर्थात आपले विद्यार्थीवृंद, त्यांचा एज्युकेशनची क्वालिटीमध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येते, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचं एज्युकेशन सिस्टममध्ये कंटेंट मॅनेजमेंट आपण कसे करू शकतो त्याच्यावर आपण फोकस करत आहोत। आरोग्याची फॅसिलिटीज वाढवणे त्याच्यावर आपण फोकस करत आहोत। दिव्यांगजनांसाठी दिव्यांग आधार केंद्र जिथे आपण अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन ऑफ डिटेरिओरेशन याच्यावर आपण काम करणार आहे, त्याच्यावर आपण फोकस केला आहे या बजेटमध्ये। पर्यावरण हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे आणि जर आपले ठाणे सिटीचा पर्यावरण चांगला राहिला, इथे पाण्याची मुबलक उपलब्धताची आपण खात्री करू शकलो आणि तर निश्चितरित्या आपण इथे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक आपण आकर्षित करू शकतात। आपल्याकडे IT सेंटर्स आणि डेटा सेंटर्स याला चालना देण्यासाठी खूप सुपीक वातावरण उपलब्ध आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्याला कॅपिटलाइज करण्याच्या अनुषंगाने बजेटवर आपण फोकस केलेला आहे। सर, MMR रिजनमध्ये निश्चितरित्या आपलं म्हणणं योग्य आहे की ठाणे MMR एरियाचा ग्रोथ इंजन आहे, त्याचा हब आहे आणि ठाणे विकसित झाला तर संपूर्ण MMR एरिया विकसित होणार आहे। ठाणेच्या विकासासाठी आपण आपले निधीतून बरेच काही योजना हाती घेतो। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय परिवहन मंत्री महोदय, इतर आमदार खासदार साहेब त्यांच्या मार्गदर्शनाने राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आपल्याला निधी भेटते आणि शेवटी ही निधी जरी राज्य सरकारकडून येत असेल, MMRDA कडून येत असेल, याचा थेट लाभ ठाणेकरांना होतो आणि या वर्षी सुद्धा आपण आपली उत्पन्नातून हे सगळे काम सुरू ठेवणार आहे। तसेच शासनाकडून सुद्धा भरीव निधी प्राप्त करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे। सर, आरोग्याचा बजेट यावेळी कमी दिसतो, लोकसंख्येच्या मानाने कमी का? निश्चितरित्या मी आपल्याला सांगू शकतो की आरोग्याचा बजेट बिलकुल कमी नाही आहे। आपल्याकडे खूप दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध आहे। आपण यावर्षी मोठ्या प्रमाणावर आपले मॅटर्निटी होम्स त्यांची
क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट त्याच्यावर भर देत आहोत. एवढाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय त्याच्या एकंदरीत दर्जा वाढ करणे, त्याचं आधुनिकीकरण करणे, त्याच्यासाठी आपण प्रोव्हिजन ठेवलं आहे. आणि आपला मेडिकल कॉलेज अर्थात राजीव गांधी मेडिकल कॉलेज तिथे सुद्धा जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी विविध फॅसिलिटीज क्रिएट करणे, मेडिकल कॉलेज याचा विस्तार करणे आणि तिथे सुद्धा सुविधांमध्ये गुणात्मक बदल करणे, त्याच्यासाठी आपण आवश्यक बजेट प्रोव्हिजन केलं आहे. ठाणेकरांचं श्रद्धास्थान असलेले रणवीर आनंदगी स्मारक होणार होतं, पण यंदाच्या बजेटमध्ये त्याचा काय उल्लेखच नाही, बिलकुल उल्लेख आहे. आपण आनंद आश्रम याच्यासाठी परिसर सुधारणामध्ये आपण प्रोव्हिजन ठेवलं आहे. हा आपण सर्वांसाठी हा स्थळ जे आहे तो श्रद्धास्थान आहे. राज्य सरकार सुद्धा त्याच्यासाठी प्रोव्हिजन करत आहे आणि सगळी आवश्यक सुविधा महानगरपालिकेमार्फत निश्चितरित्या उपलब्ध करून दिली जाते. घनकचरेसाठी यावर्षी आपला नियोजन असं आहे की आपण पूर्णतः प्रोसेसिंग याची खात्री आपण करणार आहे. आपल्याकडे सायंटिफिक लँडफिल साईट तयार करणे, याचे व्यतिरिक्त आपले जे नवीन साईट आहे आतकुली, तिथे आपण प्री प्रोसेसिंग प्लांट पुढील 2 ते 3 महिन्यात फंक्शनल करणे, त्याचं आपण नियोजन केलं आहे. तसेच हा जे नवीन प्लांट आहे, नियोजित प्लांट आहे, तो पूर्णतः आधुनिक स्वरूपाचा राहणार आहे. आजूबाजूचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना याच्या कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेत आहोत. कचऱ्याच्या प्राथमिक संकलन आणि त्याच्या वाहतूक ही व्यवस्था सुयोग्य पद्धतीने काम करेल याच्यासाठी आपण उचित उपाययोजना या वर्षीच्या बजेटमध्ये सुचवला आहे.